शुद्धात्मा जे कांतरिया ब्रह्मस्थिती बाणतांतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहिट झाली. इथपर्यंत आपण ही तुम्ही गेले पुस्तकात. ओवीला सुरुवात करण्याच्या पूर्वी मला अंबुताईंचं कौतुक करावं असं वाटतं. या वयामध्ये केवढी एनर्जी, उत्साह काय. मला काही आदर्श जर असेल तर त्यांचा उत्साह आदर्श आहे. काही 1-2 वर्षापाठीमागे तुम्ही जर बघितलं असेल, आता इथे करत असेल, पण या खिडकीवर चढून काहीतरी करत असतात. मला त्याचा आश्चर्य वाटते की 1:15च्या सुमाराला यावर चढणं, खिडकीवरनं काहीतरी करणं, ही गोष्ट खरोखरीच अवघड आहे. तशी युक्ताहार विहाराशिवाय होत नाही. त्यांचं ग्रंथांच्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला माहिती आहे. ते नैसर्गिक आहे, जन्मजन्मींचं आहे असं वाटतं. ग्रंथ बघितला आणि आध्यात्मिक पारमार्थिक ग्रंथ बघितले की त्यांना खूप आनंद वाटतो. कोणीतरी ग्रंथ काढतात कचरा म्हणून बाहेरचे, त्यांना ते मोठं वरदान वाटतं की बरं आहे तुम्ही काढा, आम्ही ठेवतो. काही विकत फालतू किमतीला 25, 40, 50, 60 रुपयाचा ग्रंथ कोणी 10 रुपयानं, 5 रुपये, तर त्या मनातल्या मनात म्हणतात काय मूर्खपणा आहे. पण ते म्हणतात आणा, तो मूर्खपणा आमच्या पाठ्यावर आहे. हे ग्रंथालयाचं वैशिष्ट्य आहे. मगाशी त्यांनी म्हटल्याप्रमाणे हे मंदिरामध्ये ग्रंथालय आहे, पण मला असं वाटतं ग्रंथालयाचं मंदिर यांनी केलेलं. मंदिरात ग्रंथालय नाहीच आहे, कुठे आहे मंदिर, इथे नव्हतंच. पण या ग्रंथालयाचं, या जागेचं आधी मंदिर केलेलं आहे. आपल्या घराघराचं मंदिर करण्याची कल्पना आपली कायम पुरातन कालापासून आहे. आपल्या घरात देखील मंदिर असावं, निदान खुली असावी, देव खुली असावी, निदान एक फोटो तरी असावा, प्रभू रामचंद्रांचा, गोपाल कृष्णाचा, कोणाचा तरी फोटो असायचा त्या संतांचा, अशी आपली कल्पना आहे. तिथे ग्रंथ असावे, ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत अशासारखे ग्रंथ असावे. तसे हे ग्रंथ आहे. सगळे ग्रंथालय अशा पद्धतीचं आहे. तिथे कथा कादंबऱ्या फारशा नाहीत, वेड्यावाकडे तर मुळीच नाही, वर्तमानपत्र मिळत नाही. असं हे सगळं असल्यामुळे या अध्यात्माचा, परमार्थाचा प्रसार करण्याचं जे काही मंडळींचं ध्येय आहे किंवा प्रसार करावा अध्यात्माचा, त्याला हे सगळं पूरक आहे असं मला वाटतं. संतांचा दुसरा उद्देश काय असतो अध्यात्माचा किंवा परमार्थाचा, सत्य परमार्थाचा प्रचार कशाच्या माध्यमातून करायचा, ग्रंथ, वक्तृत्व, लेखन या मार्गातूनच करायचं, या माध्यमातून करायचं. तिथे उदंड ग्रंथ असे आहेत की वाचायला घेऊन जावे, वाचावे, पुन्हा परत करावे. आणि हा परमार्थाचा प्रसार खरोखरीच महाराष्ट्रात व्हायला पाहिजे असं वाटतं. हे माध्यम आहे, ग्रंथ हे माध्यम आहे. आणि असे उत्तम उत्तम ग्रंथ या ग्रंथालयात आहेत, म्हणून या ग्रंथालयाचं महात्म्य आहे. तसं नगर वाचन मंदिरात काही थोडे का ग्रंथ आहेत, हे सगळे ग्रंथ असतील, आणखीनही ग्रंथ आहेत. पण आणखीन ग्रंथांनी जसं चहात पाणी फार झालं म्हणजे गोंधळ होतो, तसा आणखीन ग्रंथांनी परमार्थाचा गोंधळ होतो. आणखीन ग्रंथ, सगळीच वर्तमानपत्र, शुद्ध आध्यात्मिक ग्रंथ, शुद्ध पारमार्थिक ग्रंथ एवढेच पाहिजे ग्रंथालय. कोणताही असा डोळे मिटून हात घ्यायचा तरी ते काहीतरी भागवत पाहिजे, दासबोध पाहिजे, ज्ञानेश्वरी पाहिजे, संत वाङ्मय पाहिजे, असं काहीतरी आपल्याजवळ पाहिजे. अशा प्रकारचं हे ग्रंथालय चाललंय. त्याच्यात त्या म्हणाल्या त्याप्रमाणे सर्व भूतमात्रामध्ये असणारा परमात्मा हजारो हातांनी त्यांना मदत करतोय, तो करणार. सत्य संकल्पाचा दाताच भगवंता, त्यामुळे त्याचा असं कुठलं कार्य कधी अपूर्ण राहिलेलं नाही. मात्र पंचायत अशी येते की एक जिद्दीचा मनुष्य निघून गेल्यानंतर तेवढ्या जिद्दीचा कार्यकर्ता तिथे मिळाला पाहिजे कोणीतरी. आहे आमच्या आत्याबाईंचं ग्रंथालय म्हणून आपलं चालवतं असं नाही. माझं ग्रंथालय मी चालवून दाखवेन, आमच्या आत्याबाईंचं जे कार्य आहे ते पुढे पुरं करू, असं कोणीतरी, एखादा भाचा, काका, मामा, मुलगा, असं कोणीतरी पाहिजे, कार्यकर्ता पाहिजे. असा कार्यकर्ता ह्याला मिळत जाईल आणि हे कार्य बरेच प्रसारित होईल असं एवढं सांगायला काय हरकत नाही. काल मी येऊ शकलो नाही, रविवार होता काल. खूप गर्दी दुकानात साधकांची असते, गिऱ्हाईकांच्या पेक्षा आमच्या दुकानात साधकांची गर्दी अधिक असते. आणि त्यांना कुठून कुठून आलेले असतात दूरच्या गावाहून, त्यांना नाही म्हणणं जीवावर येतं. आपणच तिथे एक तासभर नसलं म्हणजे मधूनच उठून जाणं तेही बरं नव्हे, म्हणून मी येऊ शकतो असं. ब्रह्मस्थिती बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहिट झाली. हा अतिशय महत्वाची उभी मला वाटते. आणि
गेल्या सोमवारी तिथे काही मंडळी उपस्थित होती, जाणकार मंडळी उपस्थित होती. आपण सर्वच जाणकार आहात, पण त्यातले विशेष अभ्यासू दासबोधाचे ज्ञानेश्वरीचे आमचे केळकर इथे आले होते. गुरुदेव रानडेंचे शिष्य इथेच बसले होते. त्यांचंही अजब आहे, त्यांचं वय आता 88 पुरं झालं आणि 89 लागलं, पण आमच्या त्या काउंटरवर टून दिशी उडी मारून बसतात. मी म्हटलं एवढंच तुमच्याकडनं मी घेतो, तुम्ही काय करता ते बघा, मग तेवढंच मला पाहिजे. तेव्हा त्याच्याकरता ही उभी जरा खोलवर जाऊन सांगितली होती. दृश्य जे दिसत आहे आपल्याला, ते दृश्य विलोभनीय प्रलोभनीय असं वाटतं आपल्याला. जे काही नामरूपात्मक दृश्य आपल्याला समोर उभं आहे, वस्तुतः जे जे आहे ते भगवंताखेरीज दुसरं नाही. पण हे परमार्थाचा अत्युच्च शिखर गाठल्यानंतर कळतं. तिथपर्यंत जे अज्ञानाला दृश्य दिसतं ते दृश्य नाम रूप वर्ण आकार या अंगाने दिसत असत. आपण दृश्य पाहतो म्हणजे आपण आकार पाहतो, नाम पाहतो, काहीतरी असं पाहत असतो की जे खरं नव्हे, असत आहे. जे अज्ञानी पाहतो आहे ते अत्यंतिक असत आहे, जे ज्ञानी पाहतो आहे ते अत्यंतिक सत आहे. ह्या दोन दृष्टीमध्येच फरक आहे. एक आहे व्यावहारिकी दृष्टी, एक आहे पारमार्थिकी दृष्टी. दोन दृष्टीमध्येच फरक आहे. या व्यावहारिकी दृष्टी जी आहे तिथून पारमार्थिकी दृष्टी करणं हे साधकाचं काम आहे. जिथपर्यंत परमार्थ करत असताना दृश्य हळूहळू कसं मावळतं हे या ओळीमध्ये लिहिलेलं आहे. दृश्य मावळत जातं, परमार्थ होत जातो. परमार्थ जसजसं होईल तसतसं दृश्य अधिकाधिक मावळत जातं. आणि ज्यावेळेला पूर्ण परमार्थी होईल एखादा मनुष्य, त्यावेळेला दृश्याची जुनी जर्जरी कुहिट झाली, सगळ्या चिंध्या होऊन जातात. त्या दृश्याच्या चिंध्या होऊन जातात. दृश्य नावाचा पदार्थच राहत नाही. मावळवीत दृश्याभासू नवल उदयला चंडावशू अद्वयादिनी विकासू बंधू. आता सद्गुरु रूपी सूर्य उगवल्याबरोबर पहिली गोष्ट दृश्य नष्ट होत, हा आभासच नष्ट होत. मग काय दिसतं? आभासात्मक विश्व नष्ट होतं आणि सत रूपाने भगवत रूपाने असणारं विश्व त्या गुरुभक्ताला दिसायला. असा हा परमार्थ आहे. आईसा हा परमार्थ वर त्यांनी वर्णन केलेलं आहे. जे काही वर वर्णन झाले, अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्यूची आणि पदवी सायुज्यतीची सन्निध लावे. माया विवेके मावळे, विवेके माया मावळे, विचारे सारासार कळे, परब्रह्मती ही निवळे अंतर्यामी, ब्रह्म वासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड इत्यादी इत्यादी जे वर्णन आणि दृश्याची ही सगळी जुनी जर्जरी अशी गोधडी चिंध्या होऊन जाते, काही राहत नाही दृश्य. असा हा परमार्थ, आईसा हा परमार्थ. कशा करता परमार्थ करायचा वर दिलेला आहे. जन्म मृत्यू संपतो म्हणून परमार्थ करायचा. कशाला जन्म मृत्यू संपायला पाहिजे? जन्म आणि मृत्यू याचच दुःख आहे. मी जन्मणारा आहे, मी मरणार आहे असा जो अबोध, असं जे अज्ञान, त्या अज्ञानाच्या पोटीच दुःख आहे, मोह आहे, लोभ आहे, काम आहे, क्रोध आहे, सगळे त्या पोटी आहे. एकदा हे अज्ञानच संपलं की मग त्याच्यावर आधारलेलं जे सुख दुःख निंदा स्तुती पाप पुण्य हे सगळे कोलमडून पडते. मनुष्य मोकळा होऊन जातो. जे डोक्यावर ओझं घेऊन मी माझा असं ओझं घेऊन तो फिरत असतो, ते मी माझे ज्या अज्ञानात नाही त्या अज्ञानच संपल्यामुळे ज्ञानाने मी माझे ओझं संपतो. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही बुडतोय, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमान. हे जे सगळं तंत्र आहे, हे सगळं अज्ञानजन्य तंत्र, ही सगळी उतरण सगळी खलास होतात. असा हा परमार्थ आहे. न जायते म्रियते वा कदाचित, असा बोध होऊन जातो. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः. अजः नित्य, मी अजा आहे, नित्य आहे, स्थाणू आहे, अचल आहे, सनातन आहे, पुराण पुरुष तो मी, सहा हम.
आय एम नॉट दिस बॉडी फॉर्म, आय एम द एन्शंट वन, हे जे मेहर बाबा म्हणत असत ते याच अर्थाने. त्यांच्या अन्वयाला काय कळलं ते मला माहिती नाही, फार थोड्या लोकांना कळतं. संत तेच सांगून जातात, कोणी असो, कुठलाही संत असो, प्रकृती भिन्न भिन्न असतात प्रत्येक संतांच्या, पण संत सांगण्याचं जे तंत्र आहे ते एकच असतं. आणि जे त्यांचे अनुयायी असतात त्यांचंही वागण्याचं आणि करण्याचं तंत्र एकच असतं की संत सांगतात त्याच्याकडे दुर्लक्ष, आणि आपण जे म्हणतो त्याच्याकडे लक्ष. सगळ्यांचं तंत्र असं आहे, सगळ्या संप्रदाय, तर कुठलाही संप्रदाय ह्याच्यात वर्ग नाही. तो वारकरी असो, धारकरी असो, आणखीन कुठला असो, कुठल्याही संतांच्या पाठीमागे त्यांचा जो संप्रदाय म्हणून सांगितला जातो त्याच्यात जर मूळ कोणालाही विचारलं की आपल्या सद्गुरूंचं म्हणणं काय, तो म्हणणं एकच आहे की हे जे दुःख आहे ह्याची अत्यंतिक निवृत्ती ज्या साधनेने होते, ती साधना ती सोहम असो अथवा रामनाम असो, त्या साधनेमध्ये तू अत्यंत रत होऊन राहा. आणि ज्यांनी निरतिशय आनंद प्राप्ती होते ते तू करत राहा. दुःख निवृत्ती, निरतिशय आनंद, दोनच गोष्टी आहेत. साधना जसजशी पुढे जाईल दुःखाची निवृत्ती होते. दुःख अज्ञानाच्या पोटी आहे, मी देह आहे जे अज्ञान आहे याच्या पोटी सगळी दुःख आहे, त्याच्या पोटीच लोभ मोह शोभ सगळं त्याच्यामध्ये आहे. तेवढं गेल्याबरोबर तो सहजच दुःख निवृत्त होतो. आणि जसजसा तो सोहम बोधामध्ये जाईल तसतसं त्याला निरतिशय प्राप्ती होते. ज्या वेळेला अहम त्या सहामध्ये संपूर्ण लीन होईल त्यावेळेला मीच ते सच्चिदानंद प्रभू आहे असं तो म्हणायला लागतो. तो म्हणायला लागतो असं म्हणण्यापेक्षा लोक म्हणायला लागतात त्याला की हा संत. तो काहीच म्हणत नाही, कारण म्हणण्याच्या स्थितीतच नसतो, तो आनंद स्वरूप असतो. तो म्हणतो लोक हे असे का वागतात, मला सगळ्या गोष्टीमध्ये आनंद असून लोक असे उद्विग्न खिन्न असे का, असं त्याला वाटतं. वस्तुतः त्यांच्या लोकांच्या प्रमाणे लोकांचं बरोबर आहे, कारण अज्ञानजन्य आहे सगळं. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवा भूत विजानतः तत्र को मोहः कशोकः एकत्वम अनुपश्यतः. उपनिषद गर्जून सांगतात की ज्या वेळेला मीच आत्मा आहे असा बोध होतो त्यावेळेला दुःख कसला आणि शोक कसला आणि लोभ कसला आणि मोह तरी कसला. मी सच्चिदानंद असल्यानंतर मला कोणत्या गोष्टीचा आणखीन आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते गुरुणा दुःखेनापि न विचाल्यते. ज्या ठिकाणी राहायला असताना किती दुःख कोसळलं तरी जरी जरा देखील विचलित होत नाही, आणि जे मिळालं असताना आणखीन काही लाभ असतो असं त्याला वाटत नाही. असा निरतिशय आनंद प्राप्ती त्याला होऊन जाते. ऐसा हा परमार्थ, असा हा परमार्थ आहे. बरं असेल पुढे काय तुमचं म्हणणं, ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजत्व अर्थ, जो करी त्याला सहज आहे. मग परमार्थ अशा प्रकारचा आहे पण तो हिमालयात 12 वर्ष गेल्याखेरीज मिळणार नाही असं काही नाही, असं कुठेच म्हटलेलं नाही. तुम्ही हिमालयात जा अथवा घरी बसा म्हणजे झालं कुठून तरी. जयाच एकांत मानला अवघ्या अधिक त्याला, एकांताविन प्राणी या ते बुद्धी कैची. मला खूप आश्चर्य असं वाटतं की चांगले साधक, मी कालच बघितलं, चांगले साधक बाहेर पडल्यानंतर जे काही आपल्याला तिथे मिळालं ते घेऊन त्याचं चिंतन मनामध्ये जायला पाहिजे. पण तसं नाही, बाहेर पडल्याबरोबर तासभर बोलणं इतर विषय दोघं. त्याचं मला खूप आश्चर्य वाटतं. जर मला कुणी असं आढळलं की इथं आपण बाहेर पडल्यानंतर त्या बाहेर दाराच्या बाहेर 1 तासभर तुम्ही इतर गप्पा राजकारण समाजकारण करत जर बसणार नाही, कोणी इथे बसत नाही असं माझी कल्पना. पण जर बसला तर मग आपण ऐकलं ते काय असं होत. म्हणून समर्थांनी ठिकठिकाणी जो करी त्याचा, जो करी त्याचा असं ठिकठिकाणी क्रिये विण वाचाळता व्यर्थ. जर करतच नाही तर त्याला साधणारच नाही. कुणीतरी केलं पाहिजे. आणि काय करायचं परमार्थामध्ये, परमार्थात कुठेही गड चढायचं नाही, परमार्थामध्ये कुठे मॅरेथॉन रेस नाही, परमार्थामध्ये धाप लागायचा प्रश्न नाही, परमार्थामध्ये शरीराला इजा नाही, परमार्थात डोक्याला त्रास नाही,
परमार्थात संसाराची हानी नाही, इतकं सगळं काहीही नाही. मग परमार्थात करायचं काय? बसायचं आहे शांतपणे. अंतर्मुखता ज्यांनी प्राप्त होईल, आत आत मनुष्य खोल जाईल, अशा तऱ्हेने बसायचं. म्हणजे काय करायचं? जे नाम असेल ते आपल्या श्वासावर घेण्यासाठी बसायचं आहे. मुखाने घेतलं तर वाईट काहीच नाही, माळ्यावर घेतलं तर वाईट काहीच नाही. बडबड वृथा का करावी, मौन मुद्राची धरावी, सोहम शब्दाची जपावी, पवनमाळ. आत नृसिंह सरस्वती महाराज आनंदी, पवनमाळ आत कोणत्याही जे काही राम नाम असेल, श्रीराम जयराम जय जय राम, पवनमाळ जपावी. अंतर्मुखता सहज येते. ज्याला ते जमत नसेल मनाने करावं, त्याला तेही जमत नसेल आपलंच आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने नाम घ्यावं. तेही जमत नसेल तर माळ घेऊन बसा. मालकी लक्ष लागतं थोडस. अजिबातच मन फिरत असेल सारखं, तो सुरुवातीला माळ घेतल्याशिवाय गत्यंतरच नाही. पण एखाद्या लहान मुलाला चालण्यासाठी कुबडी दिली आणि तो जर चांगला 20 वर्षाचा झाल्यानंतर कुबडी घेऊन रस्त्याने चालायला लागला, तर जे दृश्य दिसेल तेच 20 वर्ष सद्गुरूंच्या कडनं नाम घेतल्यानंतर माळ जपताना वाटत. हे अंतर्मुखता जर यायला पाहिजे असेल तर श्वासावरच ते जपायला, पवनमाळच जपायला पाहिजे. परमार्थात काही अवघड नाहीये. आहे तरी परम सुगम परिजना अशी झाला दुर्गम. सगळे संतान हेच झाले. अडचण जी आहे की हीच आहे की सद्गुरू सांगताहेत ते आपण ऐकत नाही आहोत. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक वाक्य आलेलं आहे. ते म्हणतात, माझी जी इच्छा आहे ती कधीही कोणी करत नाही, त्यांच्या इच्छेप्रमाणे मी आपलं वागतोय. मग आता काय करणार, दुसरा मार्गच नाहीये. वस्तुतः आता आमच्या तिथे ज्ञानेश्वरी पुष्कळ वर्ष चालू होती, 22-23 वर्ष. आमच्याच पलीकडच्या इमारतीत राहणारे गृहस्थ चांगले, वाईट नाही, चांगले दोघे नवरा बायको. पण माझ्या समजुतीने 23 वर्षात कधी एखाद वेळा आल्या असतील नसतील ज्ञानेश्वरीला. शेजारी पलीकडच्याच बाजूला, म्हणजे घरात पलीकडच्या कसबा पेठेतनं माणसं येऊ शकतात, रास्ता पेठेतनं माणसं येऊ शकतात, पलीकडच्या घरातलं मनुष्य आलं. परत नाही आले नाही त्याची गोडी नाही. पण मग दुकानामध्ये येऊन नमस्कार करून एक दिवस मला म्हणाले, आम्ही जरा काशी यात्रेला दोघेही जाऊन येतो. 2100 रुपये खर्च आहे, म्हणजे 4200 रुपये हे आता खर्च करणार आणि कुठेतरी 2-5 ठिकाणी ती जाऊन पाहून येणार. मी मनामध्ये विचार केला, गंगा तर इथेच वाहते आहे, याच्यामध्ये अवगाहन करण्याचं सोडून आता त्या गंगेमध्ये अवगाहन करून काय होणार सांगा बरं. संतान 3 अंग लगे पापा ते जिणने गंगे, ते संत संगे शुचित्व कैसे. संत तिथे आंघोळ करतात म्हणून ती गंगा पाप आपलं गिळून टाकते असं म्हणतात. संतांच्या संगतीमुळे होतं. ज्ञानेश्वरांसारखे संत सांगत असताना आपण एकदाही तिथे अवगाहन करायला येत नाही. आणि पुन्हा आश्चर्य असं की मला येऊन नमस्कार करून पुन्हा विचारतात, आम्ही जरा जाऊन येतो, आपला आशीर्वाद होता. म्हटलं आशीर्वाद, कारण आमच्या इच्छेने कोणी राहणारच नाही, त्याच्यात काही शंकाच नको. फार थोडी मंडळी अशी असतात की जी सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे करतात आणि तसंच ते मार्गात ते मोठेच होतात. ते कधी लहान राहत. परमार्थ सोपा आहे. जन्ममृत्यूची वार्ता नाही, निरतिशय आनंद प्राप्ती आहे, सर्व दुःखाची निवृत्ती आहे. रॉकेट मिळेल का आणि साखर मिळेल का ही त्यांना हे वाटतच नाही. ते हाती चलत आहे आपण गतमो कुतर भुकत वाको भुकवाद. बाकी बारीक सारीक जे प्रॉब्लेम्स आपण निर्माण करतो आपल्याला लक्षात नाही. आपण जितकी श्रीमंत होतो, जितकी राष्ट्र श्रीमंत होत आहे, प्रत्येक राष्ट्र श्रीमंत व्हायला पाहतात संपत्तीच्या अंगाने, उद्योगधंद्याच्या अंगाने, शिक्षणाच्या अंगाने श्रीमंत चितकी त्यांच्या मनाची व्यग्रता अधिक वाढते असं लक्षात येतं. म्हणजे व्यग्रता वाढवायला काहीही कारण मग लागत नाही. समजा अंतरून घातलेलं असलं आणि एखादी सुरकुतीच्या सरपुसारा जर असली तर रात्रभर न झोपणारी माणसं मला ठाऊक आहे. काय युसलेस
3 नोकर कशासाठी ठेवले? अंथरूण साफ नाही म्हणजे काय? त्या नोकरांना येऊन त्यांना ओरडून आणि सगळं झालं, पण ते तळमळ कायमच राहिली ना. आता आमच्याकडे असं आहे, शय्या भूमितलम दिशोपी वसनम ज्ञानामृतम भोजनम एते यस्य कुटुंबिने वद सखे कस्माद भजम योगिनः. परमार्थ आपल्याला दुःख, सगळ्या दुःखाची निवृत्ती करतो, निरतिशय आनंद प्राप्त करून देतो. जन्ममृत्यूची वार्ता नाही, सगळं ब्रह्मच मुळे ब्रह्मरूप करून टाकतो. सगळं ब्रह्मांडच ब्रह्मरूप कर. ब्रह्म उदंड भासतं आणि त्याच्यामध्ये ब्रह्मांड बुडून राहतं असं समर्थ म्हणतात. किती मोठा आपण होऊ शकतो आणि किती लहान आपण होऊ शकतो. याच देहामध्ये नरदेहाची लागवे, नरदेहाच्याच आधाराने एक सिविले गिरी कंदरे कुठेतरी जाऊन आपली साधना करतात. कुणी शांतपणे एकांत सेवन करतो, कुणी चिंतन मनन द्वारा परमार्थ साधतो, कुणी सद्गुरु कृपा आपलीशी करून टाकतो आणि या जन्मात मोकळा होतो. कुणी ध्यानाने जातो, कुणी नामाने जातो, कुणी चिंतनाने जातो. मी एकला आणि ते खावे मज येवोत का भक्तीनी व्याजे, भक्ती का विषय विरागी अथवा वैरे. कशाही मार्गाने तुम्ही आलात तरी मुक्त होता. वरी फोडावया लागी लोहो मिळोपा परिसाचे अंगी, तो मिळतीये प्रसंगी सोन्याची होईल. तसं परमार्थ धडपडत जरी केला तरी मोकळा. पण परमार्थ समजून घेऊन करायला पाहिजे. परमार्थाची लक्षणं वर दिलेली आहे. हे परमार्थ स्तवन नाम असा आहे निरूपण. तेव्हा त्या तऱ्हेने परमार्थ काय म्हणतात, हा साधकाचा निज स्वार्थ आहे, साधकाची स्वरूप स्थिती आहे, कशी प्राप्त करून घ्यायची ते सांगितलं. आणि ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निज स्वार्थ. आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे. आता हा परमार्थ समर्थ आहे असं किती वर्णन करावं समर्थ म्हणतात. आता समर्थ ज्या परमार्थाला समर्थ म्हणतात, आणि आम्हाला म्हणजे परमार्थ हा जातायत आपल्या जशी चटणी कोशिंबीर मुख्य भाग वरण भात एवढा चपात्या पुरणपोळी वगैरे, आणि चटणी कोशिंबीर जशी असते ना मधूनच आपल्याला लावायला, तसा जाता जाता सहज होईल तेवढा परमार्थ. मुख्य ते अन्न नाही, मुख्य ते विषयाचा अन्न, मुख्य वरण भात आणि परमार्थ जाता जाता सहज. हो अलीकडे तुम्ही ज्ञानेश्वरी दिसत काय तर वेळच होत नाही. म्हणजे काय होतं वेळ होत नाही, अर्धा तास ऑफिस मधला उशिरा यायला. आम्ही जवळजवळ 6 वाजता येणार, मग तुमच्या रात्री 9:30 आहे, त्याला झोप फार येते. मग सकाळी ध्यानाला बसा, नाही सकाळी लवकर उठणं जमत नाही. मग जाता येतं नामस्मरण करा, ते माझ्या लक्षात आहे पण हेच लक्षात राहा. मग आता काहीच करता येत नाही, ना नामस्मरण, ना ध्यान, ना ज्ञानेश्वरी निरूपण, ना प्रवचन, ना कीर्तन, ना सत्संगती, ना काहीच नाही. अरत्र ना परत्र मुक्त क्रिया मनाची. मग आपल्याला जे वाटेल ते करायचं. मित्राला बसले गप्पा मारत, वेळच नाही. गप्पा मारणं ही एक अजब चीज आहे खरं. गप्पा मारायला वेळच नाही. फालतू गप्पा. मित्र आला की मित्रा आपण दासबोध करून वाचूया, म्हणजे तो ताबडतोब पळेल. ही आपल्याला त्रास नाही, त्याला त्रास नाही. दासबोध काढावा. आपण विष्णू सहस्रनाम तुला येत असेल तर आपण दोघी विष्णू सहस्रनाम म्हणूया, किंवा मी श्रीराम जयराम जय जयराम सांगतो, तू म्हणत राहा. असं एक अर्धा तास आपण बसू मोठ्या आनंदात, आणि त्याच्यावर तू चहा तुला देतो आणि तू जा. तो पुन्हा चहा नको पण हे नको, तुझा चहाही नको आणि हेही नको. हा काय व्याप आहे मला. अहो आमच्या डोक्यात किती आहे सगळा व्याप ऑफिसचा, आणि त्याच्यावर आणखी हा तुझा व्याप असं. पण असे मित्र नकोच आहे. साधकांनी साधकांच्या मध्येच राहायचं आहे. जर परमार्थ करायचा असेल तर साधकांनी इतर कॅटगरी मिळविले समर्थांनी म्हटलंच आहे. हे असले गप्पिष्ट गप्पीदास हे काही उपयोगाचे नाही. परमेश्वर दास, रामदास, कृष्णदास असे कोणीतरी पाहिजे. त्यांच्या मध्येच जर राहिलं तर परमार्थ होतो. ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निज स्वार्थ. आता या समर्थास समर्थ इथे म्हणून म्हणाले. बघा समर्थ आहे परमार्थ, समर्थ आहे. आपण समर्थ म्हणायचं म्हणजे जे सगळं काही होतं ज्या गोष्टींनी त्याला आपण समर्थ असं म्हणतो. परमार्थाने इह पर दोन्ही साधू. किंबहुना पुढे तर त्याने असं म्हटलंय की परमार्थ जो करील तोच राज्यधानी म्हणा, बाकीचे सगळे ठिकाणी. आता ह्यापेक्षा आणखी
समर्थाने तरी काय सांग, समर्थाचा समर्थ, या समर्थाचं समर्थ किती म्हणून म्हणा. मला लक्षात असं येतं की परमार्थ जितका संसार जिद्दीने आपण करतो तितका परमार्थ का करत नाही, याचं एक अगदी उघड उघड कारण असं आहे की प्रपंच जर जिद्दीने केला त्याचं फळ दृश्य समोर दिसलं की हे पहा मी अत्यंत जिद्दीने, काटकसरीने, नीटनेटकेपणाने, निर्व्यसनीपणाने हा संसार केला, त्याचं हे दृश्य फळ श्रम साफल्य या नावाचं बांगला, 4 खोल्या, त्याच्या 5 खोल्या, आता त्यालाच बांगला म्हणायचं. मला पर्णकुटी म्हटलं तरी चालेल आहे. हे दृश्य दिसतं. पहा माझी मुलं सगळी मी शिकवली, सगळे मोठी झाली. आता ती मला विचारत नाही ती गोष्ट द्यावी, पण त्यांना 1000 रुपये पगारात आहे. हा एक दृश्य फळ दिसतं आपल्याला. मला लक्षात येत नाही मुलगा आपल्याला विचारत आई वडिलांची विपरीत कल्पना, बायको नवऱ्याला विचारील ही विपरीत कल्पना, नवरा बायकोला विचारील ही विपरीत कल्पना. आमच्या कोकणात अशी म्हणच आहे, साप म्हणू नये बापडा, नवरा म्हणू नये आपला. ते काय खोट्या म्हणी आहेत का? कोणी कोणाला विचारावं असं काय बरं आपल्याजवळ काय असं आहे की ज्यामुळे आपल्याला कुणीतरी विचारावं? आपण गुण मिळवल्याशिवाय कोणीही जगामध्ये कोणालाही विचारणार. बापाला मुलगा विचारणार, मुलाला बाप विचार. मुलगा जर विपरीत वागायला लागला तर बाप म्हणेल तू चालता हो, अगदी मुलगा असला तरी. अर्थात बापाजवळ जर माया असली म्हणजे पैसे असले तर तो म्हणेल चालता हो, तिथे राहू नकोस अजिबात, ही सोंग ढोंगा आमच्या घरात चालायची नाही असं म्हणेल. आणि जर तसं नसेल तर नाईलाजाने त्याच्या ठिकाणी तो राहील. नाईलाजाने प्रेम राहणार. विचारणं हे जे आहे ते आपल्या गुणावर अवलंबून आहे, आणि गुण परमार्थ केल्याने मिळणारे आहेत ते गुण इथे आवश्यक आहे. जे पारमार्थिक गुण ज्याला म्हणतात ते गुण आवश्यक आहे इथे. म्हणून जो परमार्थ करील त्याचा संसार, परमार्थीच खरा संसार करू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. ज्याला परमार्थ येत नाही त्याचा संसार सुखाचा होतो ही गोष्ट अगदी क्वचित तुम्हाला सापडेल, नाहीच जवळजवळ. पण परमार्थ ज्या घरामध्ये आहे ते घर अत्यंत आनंद रूपच राहणार. नवरा ध्यानाला बसतोय, बायको ध्यानाला बसतोय, आई वडील ध्यानाला बसतायत, त्यांची लहान नातवंड मुलं ध्यानाला बसतायत. सकाळी उठलं म्हणजे कुणी स्तवन करताय, कुणी स्तोत्र म्हणताय. असा हा गोड संसार. मग आपापल्या काही नारी करून आपापल्या उद्योगधंद्याला जात आहेत. असा गोड संसारच खरा संसार. बाकीच्या संसाराला काहीही अर्थ नाही. म्हणून सगळा संसार परमार्थ रूप करण्याची किमया ज्या समर्थ परमार्थाने होते त्याला समर्थ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? जीवन समर्थ करण्यासाठी म्हणून जे आवश्यक आहे ते हेच आवश्यक असल्यामुळे त्याला समर्थाने समर्थ परमार्था समर्थ. आता याशी समर्थाशी समर्थ किती म्हणून म्हणाले. या परमार्थाकरिता हा परमार्थ केला म्हणून ब्रह्मादिकाशी विश्रामता. किती वर्णन करावं समर्थाने. सगळे समास असे आहेत या ग्रंथातले, सगळे एकूण एक. लोकांना असं वाटतं ते प्रपंच करावा, आधी प्रपंच करावा नेटका, ते आम्हाला फार चांगलं होणार. प्रपंच जर नेटका करायचा असेल तर परमार्थीच व्हायला लागला. आधी प्रपंच करावा नेटका याचा देखील अर्थ प्रपंचातले काही गुण आहेत ना, पराविया नारी माऊली समान, हा प्रपंचातला गुण आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे सगळ्या प्रपंचातला गुण आहे. आधी हा प्रपंच तुम्ही करा, हे गुण तुम्ही मिळवा, मग अमानित्वम अदंभित्वम. तुम्हाला मान देतो कोण? तुम्हाला मान असेल तर मग अमानित्वम. ज्याला कोणी जगात विचारत नाही त्याला जर सांगायला लागलं, तो जर म्हणायला लागला की हे पहा अमानित्वम वगैरे सगळे गुण माझ्या अंगात आहे, तो दरिद्रीच आहे, तुला मान कोणी देतोय का? उदंड मान आहे आणि मनामध्ये मानाची कल्पना नाही, त्याला अमानित्वम. उदंड मान जग देत आहे आणि मनामध्ये यत्किंचितही मानापमानाविषयी क्षिती नाही. असं जर असेल, संत जसे असतात तसे त्यांना उदंड मान असतो. लोक सगळे लोटांगणी जात असतात तरी मनामध्ये त्यांना असं वाटतं की आपण शुद्ध आहोत त्या जगामध्ये. मनात त्या अत्यंत सगळ्या मंडळींच्या पायाची रता असतात.
ही मंडळी मनाने अतीव लीन झालेली असतात, अतीव मऊ झालेली असतात, मृदू झालेली असतात. रामकृष्ण म्हणत असत, वांगी बटाटी शिजली म्हणजे जसं होतं तसे संत असतात, मऊ मऊ. मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदा, असे मऊ होतात. कठोर एकाच वेळेला होतात. मृदुतर अंत करण आमुचे जणू फुलाहुनी फूल. स्वामी मृदुतर अंत करण आमुचे जणू फुलाहुनी फूल. परिवज्राहुनी कठीण लागता मोहाची चाहूल. सगळे कठोर होतात. त्या कामाशी कठोर होतात, त्या क्रोधाशी कठोर होतात. क्रोधावरही क्रोध करावा असं समर्थाने म्हटलं. क्रोधावर क्रोध करतात आणि आम्ही माणसांच्यावर खूप राहतो. म्हणून सगळे हे 6 गेल्याबरोबर फालतू कामना, उगाचच रागावणं, हे सगळं फालतू गोष्टींचा लोभ आणि मोह. फालतू काही जरूर नाही, शरीराला नाही, मनाला नाही, बुद्धीला नाही. ह्याचा एक भार आहे, ह्याचं एक दुःख आहे. कशाचं दुःख आहे आपल्याला कळत नाही, याच दुःख आहे. उदंड कामना वाढलं की दुःख झालं. लाख रुपये 1.5 लाख पाहिजे, 1.5 लाख आहे 2 लाख पाहिजे. दुःखाकडे दुसरं वाटणच येणार. ज्याच्याजवळ 5 रुपये दिसेल नाही तो म्हणतो माझ्याजवळ जर 100 रुपये असले तर माझ्यासारखा सुखी कोण नाही. लाख रुपये असले तर तो म्हणतो लाखाने होतंय काय हल्ली. लाख म्हणजे पूर्वीचे 5,000. आता 2 लाख तरी पाहिजे तर काही करता येईल, जगता येईल. ते तुम्ही जगू कसा. निदान 22,000 रुपये वर्षाचं व्याज यायला पाहिजे ना जगायला मला. का एवढं कशाला पाहिजे? 20,000 रुपये, 2-4 हजार रुपये तुला पुरत नाहीत वर्षाला. एक 500 रुपये, 400 रुपये, 300 रुपये एकट्याला कमी झाले. कामना जितकी वाढेल क्षोभ वाढतो. म्हणून संत काम नाही झालो पाहिजे कामा रिकामा. आता काही नाही, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोड. आपुल्या छंदे जन विनोदे विरुड तसे. एकाएकी तुका लुकी निराळा. मी द्रष्टा होऊन बसेन. लोक आपल्या छंदाने नाचतात, नाचू दे. मी त्या सगळ्यांच्या पासून बाजूला आणि एकाकी असा. मी त्या परमात्म्याशी एकरूप झालं. बाकीचे सगळे व्यवहाराशी संसाराशी एकरूप झाले. ते दुःख भोगतात, मी विनतिशय आनंद स्थिती प्राप्त करून घेतली. ही सगळी मंडळी गेल्याबरोबर विश्रांती आहे माणसाला. फालतू कामना गेल्या, विश्रांती आहे. क्रोध गेला, विश्रांती आहे. मोह गेला, विश्रांती आहे. लोभ गेला, विश्रांती आहे. मत्सर गेला, प्रचंड विश्रांती आहे. हा मत्सर जबरदस्त शत्रू आहे. अहंकार गेला, मग काय विचारूच नाही. ही सगळीच गेली, मग तो पूर्ण पारमार्थी झाला. मग पूर्ण पारमार्थी झाला की तो पूर्ण विश्रांती पावला असं समर्थांचं म्हणणं आहे. पाहते परमार्थ, या परमार्थाकरिता मी हे परमार्थ करत असताना या परमार्थामुळे करिता ब्रह्मादिकाची विश्रामता. ब्रह्मादिक देखील ज्या ठिकाणी विश्रांती पावतात असा हा परमार्थ. ब्रह्मदेवाला विश्रांती ज्यामुळे. तर मला तुम्ही सांगा, एक प्रपंच उभारायला आपल्याला किती त्रास, किती व्यास. ब्रह्मदेव सगळं राष्ट्र उभारणार, सगळं जग उभारणार, किती व्याप हा. त्याला जर विश्रांती पाहिजे असेल या खटपटीत ना, त्यांनी परमार्थच करायला पाहिजे. आपल्या छोट्या प्रमाणावर जर हेच म्हणायचं झालं तर आपण प्रपंचामध्ये जर विश्रांती पाहिजे असेल, परमार्थ करायला. परमार्थ हीच विश्रांती आहे. परमार्थ जो करत नाही संसार करतो, अविश्रांत खटपट. परमार्थ करतो आणि संसार करतो, विश्रांती. रामकृष्ण एक गोष्ट सांगितली. ते म्हणतात एक मोठा नाग आणि एक मुंगूस यांची झटापट. नाग ही जबरदस्त. ओम शास्त्री